सर्वांना सप्रेम नमस्कार। ही गोष्ट खरी आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये रायगड जिल्हा परिषद भुवनेश्वर गटातून मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे। याचं प्रामुख्याने कारण पाहायला गेलं तर नागरिकांच्या असलेल्या समस्या आणि एक पडलेला असा ठप्पा की सर्वसामान्य घरातील व्यक्ती किंवा नागरिक माणूस आता निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही। हे सर्वसामान्य माणसाचं काम राहिलं नाही, परंतु हा ठपका आणि हा जे काय पडलेला डाग आहे हे पुसण्यासाठी या निवडणुकीची तयारी मी आता सुरू केलेली आहे। ही बातमी सार्वत्रिकरित्या पसरताच अनेक क्षेत्रातून अनेक व्यक्तींचे अनेक पक्षातील व्यक्तींचे मला कॉल आले, शुभेच्छा आल्या आणि मला अनेक नागरिकांचे आग्रह सुद्धा आले की खरोखर मी या निवडणुकीला सामोरं जावं, कारण ह्या संपूर्ण जिल्हा परिषद गटात असलेल्या समस्या, खरं तर या जिल्हा परिषद गटातील असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये गावातील नागरिकांच्या आणि परिसरातील अनेक गोष्टींच्या समस्या आहेत। मग त्या महिला सक्षमीकरणाच्या असतील, रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, महिला सुरक्षतेच्या असतील आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ते म्हणजे माझ्या तरुणांना नसलेला रोजगार। तरुणांच्या रोजगारीच्या समस्येच्या बाबतीत मी या जिल्हा परिषद गटामध्ये असलेली रोहा तालुक्यातील एक औद्योगिक वसाहत म्हणजे धाटा औद्योगिक वसाहत आणि याच्यावर एक स्थायी समिती स्थापन करून या असलेल्या स्थानिक तरुणांना कसा रोजगार निर्माण होता येईल किंवा कसा रोजगार मिळेल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे। मला माहिती आहे हा जिल्हा परिषद गट खूप मोठा आणि याचाच अभ्यास तयारी मी सुरू केली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना, सर्व ग्रामस्थांना, माझ्या मित्रपरिवारांना, माझ्या तरुण मित्रांना एवढीच विनंती करेन की आपल्या आजूबाजूतील असलेल्या परिसरातील असलेल्या समस्यांचा, त्या ग्रामपंचायतीतील असतील, गावातील असतील किंवा आजूबाजूच्या लगतच्या बाजूच्या परिसरातील ज्या काही समस्या असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवाव्या की जेणेकरून आपण त्याच्यावर वाचा फोडून त्याला कुठेतरी मार्ग देण्याचा प्रयत्न करू। आणि या निमित्ताने मी या गोष्टीची खात्री आपल्याला देईन की मी अजूनही या निवडणुकीला सामोरं जाण्याचा तयारी करत आहे, परंतु येत्या आगामी काळामध्ये या निवडणुकीला मी सामोरं जाणार की नाही याची सुद्धा खात्री मी आपल्याला देणार आहे। परंतु या गोष्टीचा विश्वास आणि खात्री व्यक्त करतो, जर या निवडणुकीचा फॉर्म मी या निवडणुकीसाठी भरला तर माझा जीव गेला तरी चालेल, या निवडणुकीतून मी माघार घेणार नाही, हा फॉर्म मी माघार घेणार नाही। म्हणून येत्या काळामध्ये ही निवडणूक कशी रंगतदार होईल आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने नागरिकांच्या असलेल्या प्रश्न, नागरिकांच्या असलेल्या समस्या आणि आपल्या असलेल्या समस्या कशा मी सोडवीन किंवा सोडवण्याचा प्रयत्न करीन, या निमित्ताने मी या पूर्ण निवडणुकीला सामोरं जाणार आहे। तरी आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद आणि आपल्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे असू दे, या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।